श्रावण मास पर्वकाल निमित्तेन महामृत्युंजय कल्याणेश्वर देवता। शुभ सकाळ सगळ्यांना। तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर चला आता सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं, त्यानंतर देवपूजा वगैरे करायला घेतली। तर पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर ना मग मला नाश्ता बनवून घ्यायचा होता। तर नाश्त्यामध्ये मला पोहे आणि मोठची ना उसळ करून घ्यायची होती। तर कोंब आलेले मोठ होते माझ्याकडे, मी आता 2 दिवसाआधीच छान कोंब आणून ना डब्यामध्ये भरून ठेवलेले होते सगळी ती मटकी। तर त्याचीच उसळ आणि मला पोहे करून घ्यायचे होते। तर पोह्यांकरिता आणि मटकीकरिता सगळे कांदे, टोमॅटो, मिरची सगळं चिरून घेतलेलं होतं मी आणि सोबतच मग फोडणी द्यायला घेतलं होतं दोनही कढईमध्ये। तर पोह्यांसोबत कसलीही उसळ असली की खायला छानच वाटत असते, जसं वाटाण्याची, चण्याची किंवा मग मटकीची वगैरे। तर आता मटकी घरी होती म्हणून मग त्याचीच उसळ करायला घेतली आणि मटकीला कोंब आलेली असली तर ती खायला अजून जास्त रुचकर लागते। तर चला इकडे ना पोहेही झालेले होते आणि मटकीत ना थोडं मी पाणी घालून झाकण ठेवून वाफ येण्याकरिता ठेवून दिलेलं होतं, कारण थोडा शिजायला वेळ लागतो त्याला, म्हणून मग ते शिजायला ठेवून दिलेले होते। आणि तोपर्यंत मग मीही तयार वगैरे झालेली होती, कारण जरा आम्हाला बाहेर जायचं आहे सगळ्यांना, म्हणून मग आता ना नाश्त्याच्या प्लेटा वगैरे सगळ्यांसाठी मी काढून घेतलेल्या होत्या। त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही नाश्ता वगैरे केला। तर आम्ही कुठे जातो आहे काय, तर ते थोडं थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलेलीच असेल। तर ते सगळं पुढे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर चला नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा, त्यानंतर सगळे रेडीही झालेले होते आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो होतो। आणि कुठे जायचं काय हे काहीच ठरलेलं नव्हतं घरी। बाहेर निघाल्यानंतरच मग आम्ही सगळा विचार केलेला होता। आणि जाताना ना हा फुटाळा लेकमध्ये पडलेला होता, तर खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो इथनं जाताना, नेहमीच पडतो तो। तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर खूप छान वाटतं अगदी सगळं ते पाणी वगैरे बघून तलावातलं। तर जाता जाता मग विचार केला की चला आता श्रावण महिना सुरू आहे, तर आधी तेलंगखेडीच्या मंदिरातच जाऊ म्हणून। तर फुटाळ्याकडनं जवळ आहे ते मंदिर, तर आम्ही तेलंगखेडीच्याच मंदिरात मग सुरुवातीला आलेलो होतो। म्हटलं चला श्रावण महिना आहे, छान असं दर्शन वगैरे करून घेऊ। तर हे तेलंगखेडीमधील ना कल्याणेश्वर मंदिर आहे, जे की खूप पुरातन असं मंदिर आहे। तर तिथेच आम्ही दर्शनाला आलेलो होतो आणि जसं की आता श्रावण महिना आहे त्याच्यामुळे संडे होता, तरी बरीच गर्दी होती मंदिरामध्ये। तर खूप छान वाटत होतं अगदी मंदिरामध्ये आणि खूप असं प्राचीन पुरातन मंदिर आहे हे शिव मंदिर। आणि एक दोनदा याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हे मंदिर, मात्र आता भरपूर दिवसानंतर मी मंदिरात आलेली होती। आणि आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे, सगळीकडे मोठमोठी अशी छान हिरवीगार झाडं वगैरे पण आहेत। श्रावण मास पर्वकाल निमित्तेन महामृत्युंजय कल्याणेश्वर देवता कृपाशीर्वाद प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा विदित उपचार रविजय। तर दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग ना जरा वेळ बसलो आम्ही मंदिरामध्ये। छान बाहेरचा परिसर वगैरे खूप छान होता आणि त्यानंतर मग काही फोटोज वगैरे काढून घेतले। आणि आता इथून पुढे कुठे जायचं हे सगळं आम्ही तिथेच मग ठरवलेलं होतं, कारण घरी काहीच असं म्हणजे विचार केलेला नव्हता की कुठे जायचं काय जायचं। तर चला आता आम्ही मंदिरातनं निघालेलो होतो आणि इथला आजूबाजूचा परिसरही ना तेलंगखेडीतला खूप छान आहे। आजूबाजूला ना सगळी झाडंच झाडं दिसतील, खूप छान असं हिरवंगार आहे सगळीकडे। तर काल जसं की 15 ऑगस्ट होता, तर काल कुठेच म्हणजे बाहेर फिरण्याकरिता वगैरे घरातून बाहेर पडलेलो नव्हतो आम्ही, कारण अशा दिवशी भरपूर गर्दी असते बाहेर निघालं की। तर म्हणून मग आज संडे होता आणि मुलांनाही सुट्ट्या आलेल्या होत्या आता 3 दिवसाच्या, म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडेची। त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडं त्यांना बाहेर फिरवून घेऊन येऊ, कारण काल काही निघणं झालेलं नव्हतं। तर म्हणून थोडं चेंज म्हणून म्हटलं चला थोडं बाहेर फिरून येऊ, म्हणून आम्ही इथे आता VR मॉलला आलेलो होतो। मेडिकलला आहे हा मॉल, तर तिथेच आलेलो होतो, कारण कुठे जायचं काही सुचतही नव्हतं आणि खूप लांब असं काही जायची इच्छा पण नव्हती। पण काहीतरी वेळ थोडा बाहेर छान स्पेंड करायचा होता, म्हणून मग आम्ही इथे मॉलमध्येच आलेलो होतो आणि भरपूर वेळ छान फिरलो सगळा मॉल। गेम झोन वगैरे होतं तिथे, मुलांनी वगैरे ते सगळं बघितलं तिथे आणि खूप छान होतं।
भरपूर नवीन गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. आणि काल जसं की 15 ऑगस्ट होता त्याच्यामुळे काल भरपूर गर्दी असेल इथे. आज थोडी कमी होती कालपेक्षा, कारण 15 ऑगस्ट वगैरे सुट्टीचा दिवस वगैरे म्हटला की बरेच जण घराबाहेर पडतात फिरण्याकरिता. मात्र आज जरा गर्दी कमी होती इथे आणि मुलांनाही खूप छान वाटत होतं तिथे. आणि तेही छान एन्जॉय करत होते सगळ्या गोष्टी त्या पाहून. आणि भरपूर काही नवीन पाहण्यासारख्या होत्या इथे गोष्टी. तर भरपूर असा मोठा मॉल आहे आणि एकाच ठिकाणी आपल्याला इथे ना भरपूर गोष्टी अशा बघायला मिळतात. तर मग मुलांना काही गोष्टी हव्या होत्या त्या त्यांना घेऊन वगैरे दिल्या. आणि बराच वेळ सगळा मॉल वगैरे छान आम्ही फिरलो इथे. भरपूरशा नवनवीन गोष्टी बघितल्या इथे आणि मुलांनाही खूप छान वाटत होतं. त्यांनीही भरपूर एन्जॉय केलं इथे. आणि थोडा मुलांनाही कधी कधी चेंज हवा असतो. तर त्यानंतर आता थोडी पेटपूजा करायची होती म्हणून फूड कोर्टला आलेलो होतो. तिथे मग यांनी ऑर्डर वगैरे दिलेला होता आणि त्याचीच वाट बघत आता बसलेलो होतो आम्ही सगळे. त्यानंतर मग सक्षम ते सगळं घेऊन आलेला होता. तर मग छान गप्पा करत सगळं फूड वगैरे आम्ही एन्जॉय केलं आणि त्यानंतर आता निघालेलो होतो. तर भरपूर असा वेळ आम्ही इथे घालवलेला होता आणि खूप छान वाटलं होतं. अगदी अचानकपणे ठरलेला सगळा प्लॅन खूप छान झालेला होता आणि भरपूर असं एन्जॉय केलेलं होतं मुलांनी आम्हीही. तर भरपूर असा वेळ घालवल्यानंतर आता इथनं निघालेलो होतो आम्ही. तर असा होता आजचा सगळा ब्लॉग. आता ब्लॉगचा एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही या 15 ऑगस्टला कुठे फिरायला गेला होता तेही कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.